परिषदेमध्ये सर्व डिजिटल, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचं मनपूर्वक स्वागत आहे। 3 दिवसांपासूनचा हा दौरा चालू आहे। परवा बीड जिल्ह्यामध्ये आम्ही होतो आणि बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या विधानसभांमधून हा दौरा सुरू होता। माझ्या समवेत या दौऱ्यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या आणि सोलापूर महापालिकेच्या माजी गटनेत्या अस्मिताताई गायकवाड, तद्वतच संपर्क प्रमुख संपदाताई गडकरी, इकडे आमचे लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब, तद्वतच आमचे शिवसेनेचे लातूर जिल्ह्यातील नेते माजी आमदार दिनकररावजी माने, आमच्या दोनही जिल्हा संघटिका आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सह हा निरीक्षण दौरा आज या पत्रकार परिषदेनंतर श्रमिक बहुजन महिला परिषदेची उपस्थिती, त्यानंतर औशामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक आणि त्यानंतर संवाद मेळावा आणि पुन्हा निलंगा आणि निलंग्याचे परत पदाधिकारी बैठक संवाद मेळावा हे सगळे चालू आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जी लगीनघाई सुरू आहे आणि त्यामध्ये 2-3 स्तरांवर काम सुरू आहे। एका स्तरावर जागा वाटपांची चर्चा चालू आहे, वाटाघाटी चालू आहेत, घटक पक्षांना सामावून घेणे आणि घटक पक्षांच्या सोबत जागांवर चर्चा करणे। ऑलमोस्ट हा तिढा सुटत आलेला आहे। एक 20-22 जागांचा प्रश्न आहे, तोही तिढा लवकरच सुटेल आणि सोबतच दुसऱ्या पातळीवर ज्या विधानसभा ज्या पक्षांना टार्गेट करायच्या आहेत त्या विधानसभांमधून घटक पक्षांचे दौरेसुद्धा सुरू झालेले आहेत। याच न्यायाने लातूर जिल्ह्यातील ज्या विधानसभा आहेत त्यामध्ये आम्ही 2 प्रकारे याचा विचार करतो। जेव्हा आम्ही जिल्हानिहाय विचार करतो त्यावेळेला अहमदपूर, निलंगा, औसा या 3ही विधानसभांचा आम्ही विचार करतो। मात्र लोकसभा निहाय ज्या वेळेला आपण विचार करू तेव्हा औशाची जागा ही धाराशिव लोकसभेमध्ये जाते आणि औशाची जागा ही आमची पारंपरिक जागा आहे। काल काही पत्रकार असं विचारत होते की कोणीतरी म्हणाले की आम्ही 4 जागा लढू, आम्ही 6 जागा लढू। घटक पक्षांच्या अपेक्षा मी समजू शकते, त्यांच्या भावनांचा मी आदर करते, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि या पक्षातले शिवसैनिक वर्षानुवर्ष जेव्हा मेहनत घेतात आणि फील्डवर काम करतात तेव्हा ते निवडणुका लढण्यासाठी आणि निवडणुकांमधून आपली ताकद दाखवण्यासाठी काम करतात। आम्ही ते नाही आहोत की जे बिनशर्त पाठिंबा देऊन मोकळे होतील सामोरे जातो। अगदी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांमध्ये सुद्धा 10 पैकी 10 जागा आणण्याचा विक्रम आणि खरी शिवसेना कुणाची हे अगदी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीपासून ते आत्तापर्यंत मुंबईवरचं आमचं वर्चस्व एक हाती अबाधित आहे। याच सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभा निहाय जागा या धाराशिव लोकसभेमधून जागा मागताना आम्ही औशाच्या जागेची मागणी आमची अबाधित आहे। ही मागणी अबाधित नाही तर तो आमचा दावा निर्विवाद आहे। मी इथला आमचा घटक पक्ष आणि मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांबद्दल माझ्या मनात अपार आदराची भावना आहे। लातूर ग्रामीण, लातूर शहर या सगळ्या भागांमध्ये त्यांची केडर बांधणी आहे हेही मी समजू शकते, किंवा उदगीरमध्ये राष्ट्रवादीची जागा आहे याची आम्हाला कल्पना आहे, परंतु महाविकास आघाडीचा जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ज्यांचा सिटिंग MLA जिकडे आहे ती जागा तो पक्ष लढवणार आहे। उदाहरणार्थ जर उदगीरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती, भलेही संजय बनसोडे आफ्टर फिक्शन अजितदादा गटामध्ये असतील तरी ती जागा ही राष्ट्रवादीची जागा असणार आहे। आणि या न्यायाने महायुती म्हणून जेव्हा एकत्र आम्ही युतीमध्ये लढत होतो त्यावेळेला औशाची जागा ही ऑब्व्हियसली भाजपकडे गेलेली होती, त्यामुळे ती जागा जेव्हा आम्ही वेगळ्या पद्धतीने लढतो, आम्ही वेगवेगळे लढतो
तेव्हा ती जागा ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेची जागा ठामपणे राहील हे आम्ही महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी बोलतानाही सांगतोय आणि माझ्या पक्षाच्या पक्षप्रमुखांना मराठवाड्याची प्रतिनिधी आणि जबाबदार पदाधिकारी म्हणूनही ही अत्यंत आग्रही आम्ही आमचा दावा तो करतोय त्याच्यावर। दुसऱ्या ज्या 2 जागा आहेत त्या जागांमध्ये एक निलंग्याची जागा आणि एक अहमदपूरची जागा, याही जागांच्या संबंधाने आम्ही मागणी करत आहोत। पण या 2 पैकी एक जागा सुटेल अशी शक्यता मात्र आमची अपेक्षा असेल की आम्ही दोन्ही जागा मागाव्यात, कारण दोनही जागेंवर लातूर जिल्ह्यातलं शिवसेनेचं लोकसभा निहाय जर बघितलं तर जी ताकद जी दिसते ती आम्हाला अहमदपूरमध्ये अजून चांगली ताकद दिसते, कारण पंचायत समिती असेल, कृषी उत्पन्न बाजार समितीला आमचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने आम्ही विजय मिळवला किंवा तिथल्या ग्रामपंचायती नगरपालिकेतला जळकोटचं आमचं बलाबल असेल, अहमदपूरमधलं बलाबल असेल, ह्या सगळ्या गोष्टी विचार करता अहमदपूरमधली बांधणी चांगली आहे। निलंग्यामध्ये आमच्या लिंबन महाराज असतील, शोभा बेंदरगेजी असतील, या सगळ्याच लोकांनी फार छान काम केलेलं आहे। त्यामुळे त्याही 2 जागांचा आम्ही विचार करतो आणि सोबतच या संपूर्ण दौऱ्याच्या दरम्यान लातूर जिल्ह्यातले वेगवेगळे प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे। आज काही होमगार्ड भेटायला आले होते। 4-6 एप्रिल 16, 2021ला एक एप्रिल 16 एप्रिल 2022चा GR होता, ज्या GRमध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं, तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेबांच्या स्वाक्षरीने पारित झालेला GR होता आणि त्या GRमध्ये असं सांगितलं होतं की राज्यामध्ये जी 55,000 होमगार्ड्सची संख्या आहे त्या 55,000 होमगार्ड्सना आत्ता जे अधूनमधून फक्त म्हणजे गणेशोत्सव असेल, पंढरपूरची वारी असेल, नवरात्र उत्सव असेल किंवा त्या वेळेपुरती जेवढी ड्युटी असते त्याच दिवसाचा काय म्हणता येईल त्याला डेली वेजेस भत्ता मिळतो, जे वाईट आहे। यापेक्षा एकीकडे जर महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न वारंवार भेडसावत असेल, शाळा आणि कॉलेजेसमधून मुलींच्या असुरक्षितताचा प्रश्न पुन्हा वर डोकं काढतोय, तर अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेबांनी हा GR त्यावेळेला स्वाक्षरित केला होता की प्रत्येक शाळेवर किमान 2 होमगार्ड्सची नियुक्ती व्हावी, जेणेकरून एकीकडे होमगार्ड्सही अकोमोडेट होतील आणि दुसरीकडे शाळा कॉलेजेसमध्येही सुरक्षेचा मुद्दा बऱ्यापैकी आपल्याला हाताळता येईल। मात्र त्यानंतर 21 जूनची गद्दारी झाली आणि 21 जूनच्या नंतरचं सगळं चित्र पालटलं आणि होमगार्डचा जो हा महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा बाजूला राहिला। पण आज पुन्हा काही होमगार्ड भेटायला आलेले होते, या सगळ्या होमगार्ड्सच्या सोबत आम्ही बसत आहोत। या पत्रकार परिषदेनंतर जी श्रमिक बहुजन महिला परिषद होती आहे की ज्या काम करणाऱ्या मजूर महिला आहेत, घरकाम करणाऱ्या महिला आहेत, त्यांची सातत्याने मांडणी आहे की तुम्ही सगळ्यांच्यासाठी महामंडळ आणि सगळ्यांच्यासाठी विचार करताय, परंतु आमचा एक निश्चित वेतन निश्चिती झाली पाहिजे आणि आम्ही कामावर आम्हाला जर काही दगाफटका झाला, कामावर जर आमचं काही हे झालं तर त्याच्यासाठी म्हणून आमचा इन्शुरन्स असला पाहिजे। अशा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत घरेलू कामगार महिलांच्या, त्याही संदर्भाने पक्षाच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये विचार केला जाईल आणि त्यावरची मांडणी असेल। सोयाबीनचं आंदोलन इकडे औशामध्ये चालू आहे, सोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून। यावर मी लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेलाही बोलले होते की काय पद्धतीने सोयाबीन आणि कापूस या दोनही पिकांच्याबद्दल भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक केलेली आहे। मुगाचे भाव कसे 12,000वरून खाली उतरलेले आहेत, एकीकडे मजूर मिळत नाही आहे। अशा सगळ्या परिस्थितीत आपल्या सगळ्यांनाच अतिवृष्टीचा फटका फार बसलेला आहे। या अतिवृष्टीच्या फटक्याचे अजून पंचनामे नाहीत। माननीय कृषी मंत्री असं म्हणत आहेत की आम्ही 45 मिलीमीटरच्या वरचा पाऊस झाला तर सरसकट आम्ही नुकसान भरपाई देणार, त्याच्यासाठी पंचनाम्यांची गरज नाही। पण ते कधी होणार आहे ते काही अजून कळलं नाही, कारण माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे माझी माहिती म्हणजे मी काही ते काय बागेश्री महाराज वगैरे असं काही नाही आहे बाबा, माझं काही ज्योतिषावर काही फार विश्वास नाही आहे, परंतु शिंदे साहेबांच्याच गोटातून जे अनेक रथी महारथी महाशक्तीच्या कृपेने माहिती आमच्यापर्यंत पर्क्युलेट करतात, त्या माहितीनुसार
5 ते 10 तारखेपर्यंत आचारसंहिता लागेल असं वातावरण आहे आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही। आता जर 5 ते 10 तारखेपर्यंत आचारसंहिता म्हणजे अवघे अजून 5 दिवस शिल्लक आहेत। हे 5 दिवस कृषी मंत्री कसे तरी चालढकल करतील, आचारसंहिता लागली की हात वर करायला मोकळे। मग या लोकांना काय मिळणार आहे? पेन्शनधारक लोकांचा प्रॉब्लेम तोच आहे। आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांचा पुन्हा प्रॉब्लेम झालेला आहे। या सगळ्यांमध्ये पुण्यामध्ये गेल्या 9 दिवसापासून सगळ्या आरोग्य खात्याचे जे लोक आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत। आरोग्य खात्यामध्ये महत्त्वाचं की आरोग्य संचालकाचं खातं डिसमिस करून त्याचे सगळे अधिकार उपसंचालकांच्या खात्याला देणं हा एक अजब कारभार तानाजी सावंत साहेबांनी केलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे काल आणि आज आपण काहीतरी आरोग्याच्या संबंधाने काही आंदोलनंसुद्धा करत आहात। अशा अनेक मुद्द्यांवर काम करण्यासाठी निव्वळ घोषणांचा पाऊस नाही तर खऱ्या अर्थाने लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करणे आणि लोकाभिमुख प्रश्नांवरच ही निवडणूक जात आणि धर्मावर न नेता, कारण काल आम्ही बघितलं की अहमदपूरमध्ये मराठा आरक्षणासाठी एका जोडप्याने विषप्राशन केलं। त्यांची परिस्थिती अजूनही गंभीर आहे, त्यांनाही काल जाऊन भेटलेले होते। हे सगळं इतकं जातीचं विभाजन हे जे काही भाजप आणि शिंदे साहेबांनी घडवून आणलेलं आहे, ती सगळी गावगाड्याची विसवलेली वीण पुन्हा व्यवस्थित करणं आणि गावगाडा एकोप्याने नांदेल यासाठी प्रयत्न करणं हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रयत्न असेल। आणि त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद करत सगळ्यांनी एकोप्याने काम करावं हा पक्षप्रमुखांचा आदेश त्यांच्यापर्यंत पर्क्युलेट करण्यासाठी म्हणून हा दौरा आहे। थँक्यू। हां, अजून एक दौऱ्याच्या दरम्यान एक राहिली गोष्ट माझ्याकडनं। सन्माननीय संजय राऊत साहेबांच्यावर डिफॉर्मेशनची केस ही किरीट सोमय्या यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या आणि मेधा सोमय्या यांनी टाकली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शौचालय घोटाळ्याच्या संबंधाने जेव्हा आरोप केले त्यावेळेला त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या या प्रचंड व्यथित झाल्या, त्यांना फार वाईट वाटलं आणि त्यांना खूप दुःख झालं आणि ही बदनामी आहे किरीट सोमय्या यांची असं त्या म्हणाल्या। मी समजू शकते की कुठल्याही पत्नीला आपल्या पतीबद्दल असं काही ऐकायला मिळणं हे व्यथित करणारं असू शकतं। मी समजू शकते की त्यांना आपल्या नवऱ्याचा मान म्हणजे आपला मान, त्यांचा अपमान आपला अपमान असं वाटणं सुद्धा समजू शकते। परंतु काय मेधा सोमय्या आणि नील सोमय्या या गोष्टीचा विचार करतील का की जर आपल्याला असं वाटते की फक्त शौचालय घोटाळ्यावर आरोप केल्याने जर अब्रू नुकसानी होते असं वाटत असेल तर मग जेव्हा महाराष्ट्राच्या घराघरात HD व्हिडिओ सोमय्याजींचे प्रकाशित होत होते आणि ते HD व्हिडिओ घराघरातून तब्बल 1 ते 1.5 तासाचा शो चालू होता, तर त्यावेळेला अब्रू नुकसानी काहीच झाली नाही का? त्या संबंधाने मेधा सोमय्या यांना अजिबात वाईट वाटलं नाही का? आपण काय परिस्थितीत विचार करतो, आपण कुठल्या मुद्द्यावर विचार करतो? तरीही जर नील सोमय्या म्हणत असतील की काही का असेना पण शिक्षा तर सुनावली ना, जर 15 दिवसाच्या शिक्षेवर जर तुम्हाला एवढं वाटत असेल तर मग आम्हालाही सांगावं लागेल की शिक्षाच सुनावली असेल तर मग अमित शहांना सुनावलेली तडीपारीची शिक्षा यावर काय तुमचं म्हणणं आहे? मग इथून पुढे अमित शहांचे उल्लेख आम्ही सुद्धा तडीपार अमित शहा महाराष्ट्रात आले, तडीपार अमित शहांचा मुंबईत दौरा, तडीपार अमित शहांचा विदर्भात सभा अशाच पद्धतीने उल्लेख करत राहू। म्हणजे तुम्ही एकदा ठरवून घ्या की तुम्हाला खरंच शिक्षा मान्य आहेत का आणि न्यायव्यवस्थेची भाषा मान्य आहे का? म्हणजे त्या भाषेत कुणाला काय काय बोलायचं, संजय राठोडांच्यासाठीचे शब्द काय वापरायचे, भावना गवळीसाठी शब्द काय वापरायचे, किरीट सोमय्यासाठी शब्द काय वापरायचे आणि त्याच वेळेला अमित शहासाठी शब्द काय वापरायचे हे आम्हाला एकदा कळेल।